नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं केशीध्वज खांडिक्यकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर विचारायला जाणार आहे. म्हणजे त्याला काय प्रायश्चित्त घ्यायचं ते होमधेनू मारली गेल्यामुळे. आता पुढे बघूया. श्री पराशर ऋषी म्हणाले, असं म्हणून राजा केशीध्वज कृष्ण मृगचर्म घालून, म्हणजे काळ्या हरणाचं, रथावर आरूढ होऊन वनामध्ये जिथे महामती खांडिक्य राहत होता तिथे आले. खांडिक्याने आपल्या शत्रूला पाहिलं. मग त्याला असं वाटलं तो आपल्याशी लढायला आला आहे, म्हणून धनुष्यावर त्यांनी प्रत्यंचा चढवली आणि त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले. आणि तसं होऊन खांडिक्य म्हणाले, अरे तू कृष्णाजीनं रूप कवच बांधून आम्हाला मारणार आहेस का? तू असं समजतोयस का की कृष्ण मृगचर्म धारण केल्यानंतर तू माझ्यावर प्रहार करणार नाही? असं तुला वाटतंय का? हे मूढ, मृगाच्या पाठीवर कृष्ण मृगचर्म नसतं का? मग मी आणि तू दोघांनीही तीक्ष्ण बाणांनी त्यांना मारलं नाही का पूर्वी? म्हणून आता मी तुला अवश्य मारेन. तू माझ्या हातून जिवंत परत जाऊ शकणार नाहीस. हे दुर्बुद्धे, तू माझं राज्य हिरावून घेतलेला शत्रू आहेस. तू आततायी आहेस. केशीध्वज म्हणाले, हे खांडिक्य, मी माझी एक शंका फेडून घेण्यासाठी आलो आहे आणि ती तुला विचारण्यासाठी आलो आहे. तुला मी मारण्यासाठी आलो नाही. तेव्हा हे लक्षात घे आणि माझ्यावर क्रोध करू नकोस आणि बाणही सोडू नकोस. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे ऐकल्यानंतर महामती खांडिक्याने आपल्या संपूर्ण पुरोहित आणि मंत्र्यांच्याबरोबर एकांतात सल्लामसलत केली. मंत्र्यांनी म्हटलं की यावेळेला शत्रू आपल्या वश आहे, तेव्हा त्याला मारायला पाहिजे. त्याला मारून टाकून आपण संपूर्ण पृथ्वीचं राज्य करूयात. पृथ्वी आपल्या अधीन होईल. खांडिक्य म्हणाला, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्याला मारल्यानंतर ही संपूर्ण पृथ्वी माझ्या अधीन होईल. पण पारलौकिक जय मला प्राप्त होईल का? आणि मला संपूर्ण पृथ्वी. पण जर मी याला मारलं नाही तर मला पारलौकिक जय प्राप्त होईल आणि ही सगळी पृथ्वी पण. मी पारलौकिक जयापेक्षा पृथ्वीला अधिक मानत नाही. कारण परलोकाचा जय हा अनंत काळासाठी असतो आणि पृथ्वी तर थोडे दिवस राहते आपल्याकडे. म्हणून मी ह्याला मारणार नाही. तर त्याला जे विचारायचं ते विचारू दे, मी त्याला सांगतो. उत्तर असलं तर सांगतो. श्री पराशर ऋषी म्हणाले, तेव्हा खांडिक्य जनकाने आपला शत्रू केशीध्वजाला म्हटलं, त्याच्याजवळ गेला आणि म्हटलं, तुला जे काही विचारायचं ते विचार, मी त्याचं उत्तर देईन. हे द्विजा मैत्रिया, तेव्हा केशीध्वजाने ज्या प्रकारे त्याची धर्मधेनू मारली गेली होती तो सगळा वृत्तांत खांडिक्याला सांगितला आणि त्याच्यासाठी प्रायश्चित्त काय घेऊ असं त्याला विचारलं. खांडिक्याने सुद्धा संपूर्ण प्रायश्चित्त, ज्याचं जे काही विधान आपल्या वेदामध्ये आहे ते केशीध्वजाला विधीपूर्वक सांगितलं. त्यानंतर त्यांनी जे काही अर्थ विचारला होता त्याला कळाला. आणखीन मग महात्मा खांडिक्याची आज्ञा घेऊन केशीध्वज यज्ञभूमीवर परत आला आणि मग त्यांनी क्रमशः संपूर्ण कर्म त्याला जसं सांगितलं होतं तसं त्यांनी समाप्त केलं. म्हणजे त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. नंतर काही काळाने यज्ञ समाप्त झाला आणि मग अवभृत स्नान केलं, म्हणजे समाप्तीचं जे स्नान असतं ते. नंतर तो कृतकृत्य झाला आणि राजा केशीध्वजाने मग असा विचार केला की मी संपूर्ण ऋत्विज ब्राह्मणांचं पूजन केलं, सगळ्या सदस्यांचा मानपान केला, याचकांना त्यांची इच्छित काय वस्तू होत्या त्या दिल्या, लोकाचार जो होता त्यानुसार सगळं कर्तव्य जे होतं ते सगळं मी केलं. पण काय कोण जाणे, पण माझ्या मनामध्ये कुठली तरी क्रिया अजून कमी आहे असं वाटतं आहे. काहीतरी मला खटकतं आहे. अशा प्रकारे विचार करत असता राजाला स्मरण झालं
की मी आत्तापर्यंत खांडिक्याला गुरुदक्षिणा दिली नाही आहे. मग हे मैत्रेया तेव्हा तो रथावर चढला, पुन्हा त्या दुर्गम वनामध्ये गेला जिथं खांडिक्य राहत होता. खांडिक्याने सुद्धा पुन्हा शस्त्र धारण केलेलं त्याला आलेलं बघून त्याला मारण्यासाठी तो सज्ज झाला. तेव्हा केशीध्वज राजा म्हणाला, खांडिक्य तू रागावू नकोस, मी तुझं काही अनिष्ट करायला आलो नाही, पण तुला गुरुदक्षिणा देण्यासाठी आलो आहे असं समज. मी तुझ्या उपदेशानुसार आपला यज्ञ चांगल्या प्रकारे समाप्त केला. आता मी तुला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो, तर तुझी काय इच्छा आहे ते माग. पराशर ऋषी पुढे सांगतात, तेव्हा खांडिक्याने पुन्हा आपल्या मंत्र्यांच्या बरोबर विचारविमर्श केला आणि तो म्हणाला की हा मला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो, तेव्हा मी काय मागू. तेव्हा मंत्र्यांनी म्हटलं की आपण सगळं संपूर्ण राज्य त्याला मागा. बुद्धिमान लोक शत्रूला आपल्या सैनिकांना कष्ट देऊन राज्य घेतात, पण इथे तर तुम्ही सैनिकांना कष्ट न देता सुद्धा तुम्ही राज्य मागू शकता. तेव्हा महामती राजा खांडिक्याने त्यांना हसत म्हटलं की माझ्यासारखे जे लोक आहेत ते थोडे दिवस राहणारं राज्यपद कसं मागतील. तर हे ठीक आहे की आपण सर्वजण स्वार्थ साधनासाठी म्हणजे माझं चांगलं व्हावं अशा विचाराने तुम्ही परामर्श देत आहे, पण परमार्थ काय आणि कसा आहे या विषयामध्ये आपल्याला विशेष ज्ञान नाही. पराशर ऋषी अजून पुढे सांगतात की हे म्हणून राजा खांडिक्य केशीध्वजाच्या जवळ आला आणि त्याला म्हटलं की काय तुला खरंच मला गुरुदक्षिणा द्यायची आहे का. तेव्हा केशीध्वज म्हणाला की हो, मी अवश्य देणार आहे. तेव्हा खांडिक्य म्हणाला की तू अध्यात्मज्ञानरूप परमार्थ विद्यामध्ये श्रेष्ठ आहेस, कुशल आहेस, तर तू जर मला गुरुदक्षिणा देऊ इच्छितोस तर जे कर्म समस्त क्लेशांची शांती करण्याला समर्थ असेल ते कर्म तू मला सांग. इथे हा 6वा अध्याय संपतो. यामध्ये 50 श्लोक आहेत. पुढे 7वा अध्याय आता बघू आपण. त्यामध्ये ब्रह्मयोगाचा निर्णय केलेला आहे. म्हणजे केशीध्वज आता काय सांगतो ते बघूया. केशीध्वज म्हणाला, क्षत्रियांना तर राज्यप्राप्तीपेक्षा अधिक प्रिय आणखीन काही नसतं. मग तू माझं निष्कंटक राज्य का नाही मागत आहेस. तर खांडिक्य म्हणाला, हे केशीध्वज, मी ज्या कारणासाठी तुझं राज्य मागितलं नाही ते ऐक. या राज्य वगैरे संपत्तीची अपेक्षा तर मूर्ख लोक करतात. क्षत्रियांचा धर्म असा आहे की प्रजेचं पालन करायचं आणि आपल्या राज्याचे जे विरोधी आहेत त्यांचा धर्मयुद्धाने वध करायचा. शक्तिहीन झाल्यानंतर जर तू माझं राज्य हरण केलं आहेस, म्हणजे माझी असमर्थता होती प्रजापालन करण्यासाठी, म्हणजे मी नीट करू शकत नव्हतो, तर मला कोणी दोष देणार नाही. पण राज्याधिकार प्राप्त झाल्यानंतर यथावत प्रजापालन जर केलं नाही तर आपण दोषी होतो. कारण जर हे स्वकर्म अविद्या आहे तरी नियमाविरुद्ध त्याग केल्यानंतर ती बंधनाचं कारण होते. म्हणजे कुशाच केव्हा त्याग करायचा केव्हा नाही हे कळलं पाहिजे. जर नियम नाही पाळले गेले तर ती बंधनाचं कारण होते. तेव्हा या राज्याची इच्छा मला जन्मांतराच्या कर्माद्वारा सुख उपभोगण्यासाठी झाली आहे. पण मंत्री वगैरे अन्य जे लोक आहेत त्यांचं राग, लोभ हे यांचा दोष तर होतोच आणि केवळ धर्मानुरोधाने नाही, म्हणजे त्यांच्या रागलोभामुळे हे सगळं माझं जे सुख आहेत ती दोषयुक्त होतात. म्हणजे मला तेवढी पाहिजे तशी मिळत नाहीत, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमी होते. आणि धर्मानुरोधाने काही ते फक्त होत नाही काही, म्हणजे त्या कशाने मला सुख मिळेल कशाने नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तर उत्तम क्षत्रिय जो आहे त्याने राज्य वगैरेची याचना करणं हा त्याचा धर्म नाही असं महात्म्यांचं मत आहे. म्हणून मी अविद्याच्या अंतर्गत
तुझं राज्य काही मी मागणार नाही. जे लोक अहंकाररूपी मदिराचं पान करतात ते उन्मत्त होतात आणि ज्यांचं चित्त ममताग्रस्त आहे ते मूढजन राज्याची अभिलाषा करतात. माझ्यासारखे लोक राज्याची इच्छा करत नाहीत. म्हणजे त्याला अध्यात्मज्ञान घ्यायचं होतं म्हणून तो हे सगळं सांगतो आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले तेव्हा केशीराजा प्रसन्न झाला आणि खांडिक्यला तो म्हणाला, वा सुंदर, छान, प्रीतिपूर्वक म्हणाला. म्हणजे आता त्यालाही त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि मग त्याला म्हणाला की तू माझं बोलणं ऐक. मी अविद्येच्या द्वारा मृत्यूला पार करण्याच्या इच्छेने राज्य किंवा विविध यज्ञांचं अनुष्ठान मी केलं आहे आणि वेगवेगळे भोग घेऊन आपल्या पुण्यांचा क्षय केला आहे. तेव्हा हे कुलनंदन, मोठी सौभाग्याची गोष्ट आहे की तुझं मन विवेकसंपन्न झालं आहे, म्हणून तू आता अविद्येचं स्वरूप ऐक. इथे आपण थांबू. आपण 10व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.